फळबाग लागवड करायचा विचार करताय? मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। नमस्कार मित्रांनो, मी गजानन ढवळे। मित्रांनो, सोशल मीडियावरती रोज नवनवीन सक्सेस स्टोरी आपल्याला बघायला मिळत असतात की या शेतकऱ्याने या फळबागेमधून एवढा पैसा कमावला, त्या शेतकऱ्याने त्या फळबागेमधून एवढा पैसा कमावला आणि याच जाहिरातींना बरेच शेतकरी बळी पडतात आणि ते देखील त्यांचं बघून फळबाग लागवड करायचा विचार करतात आणि लागवडी देखील करतात। आता येणाऱ्या काळामध्ये खूप जास्त एकमेकांची देखादेखी होत आहे, कारण सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे आणि सोशल मीडियावरती रोज अशा जाहिरातींची भरमार असते। या सर्व जाहिराती बघून बरेच शेतकरी त्यांना बळी पडत असतात। फळबाग लागवड करणे चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे, मी देखील केलेली आहे। परंतु याचं त्याचं बघून तुम्ही लागवड करण्याचा विचार करू नका। विक्री व्यवस्थापन जमतंय का ते बघा। आपला बळीराजा, आपला शेतकरी जो आहे तो मेहनतीमध्ये कमी नाही, उत्पन्न काढण्यामध्ये देखील कमी नाही, परंतु कुठे ना कुठे तो विक्री व्यवस्थापनामध्ये कमी पडत आहे। मंडळी, मी 4 बागांची लागवड केलेली आहे, परंतु माझी सध्या फक्त सीताफळ बाग चालू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये मी आंबा देखील घेणार आहे। मी सीताफळ लागवड केलेली आहे। 1 एकर माझी सीताफळ आहे, केशर आंबा आहे, अर्धा एकरामध्ये जांभूळ आहे आणि खजूर लागवड देखील आहे। सध्या सोशल मीडियावरती खजूर लागवडीचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि त्यांचं बघून बरेच शेतकरी प्रश्न विचारत असतात की आम्हाला देखील खजूर लागवड करायची आहे। त्या शेतकऱ्यांनी अवास्तव सांगितलेलं आहे की आम्ही एकरी 10 ते 12 लाख रुपये खजुरामधून कमवत आहे म्हणून। ठीक आहे, ते कमवत देखील असतील, परंतु मंडळी त्यांचं विक्री व्यवस्थापन चांगलं आहे। तुम्हाला ते जमतंय का ते अगोदर तुम्ही बघा, अन्यथा मेहनत आपण करायची, उत्पादन आपण घ्यायचं आणि मलाई मात्र व्यापाऱ्यांनी खायची, असं होत असतं। मंडळी, मी देखील सीताफळ लागवड केलेली आहे। तुम्हाला अगोदरच सांगतो की मी फौजमध्ये आहे। नुकतीच माझी 15 वर्ष सर्व्हिस झालेली आहे आणि आणखी 3 ते 4 वर्ष माझी सर्व्हिस बाकी आहे। मी सीताफळ लागवड केलेली आहे। सप्टेंबर 2023ची माझी लागवड आहे आणि सध्या ती उत्पन्नाला सुरुवात करत आहे किंवा केलेली आहे। आता सध्या मी उत्पन्न त्याचे हार्वेस्टिंग करत आहे, उत्पन्न माझे चालू आहे। मी फौजमध्ये असल्या कारणाने मला विक्री व्यवस्थापनाला प्रॉब्लेम येत आहे, अडचणी येत आहेत। मंडळी, मी सध्या माझी जी पोस्टिंग आहे लखनौ उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि आमच्या कॅम्पच्या शेजारीच एक ठेल्यावाला आहे। मी त्याला सीताफळ विक्री करताना बघितले। त्याला मी विचारलं की बाबा सीताफळ कसे विक्री करत आहे, तर 130 रुपये किलोने त्याला मला सांगितले। तो बिचारा 130 रुपये किलोप्रमाणे विक्री करत आहे आणि सीताफळ जे आहे अत्यंत सुकलेले आहेत आणि काळे पडलेले आहेत। खूप दिवसांचे सीताफळ आहे तरी देखील तो 130 रुपये किलोने विक्री करत आहे आणि फ्रेश सीताफळे, माझ्या शेतामधील फ्रेश सीताफळे, चांगल्या क्वालिटीची सीताफळे 25 रुपये किलोप्रमाणे व्यापाऱ्याला विक्री केली आहेत। म्हणजे विचार करा, 2 गोष्टींमध्ये किती फरक आहे। मी स्वतः मेहनत करून सर्व खर्च वगैरे पकडून मी 25 रुपये किलोप्रमाणे विक्री केलेले आहे आणि तो बिचारा ठेल्यावाला 1ही रुपयाची इन्व्हेस्ट न करता 130 रुपये किलोप्रमाणे विक्री करत आहे। एका दिवसामध्ये 5 पट नफा तो कमवत आहे। हे आहे विक्री व्यवस्थापनाचे महत्त्व आणि विक्री व्यवस्थापनाची किंमत आणि चमत्कार देखील म्हणू शकता। मंडळी, ज्याप्रमाणे आपल्याला पिकवायला जमतं त्याप्रमाणेच आपल्याला विकायला देखील शिकावं लागेल। जोपर्यंत आपण विकायला शिकत नाही तोपर्यंत आपण असेच भरडले जाणार आणि असेच आपले नुकसान होऊ शकते आणि होत राहणार। शेतकरी बिचारा दिवसभर शेतामध्ये काम करत असतो, त्याच्यामागे इतर देखील कामं असतात। तो विक्री व्यवस्थापन करू शकत नाही, स्वतः बसून विकू शकत नाही, परंतु ते शिकल्याशिवाय पर्याय देखील नाही। मंडळी, आपण जर विकले नाही तर आपल्याला असंच नुकसान होणार आहे आणि आपल्याकडचा उत्पन्न घेऊन व्यापारी मधल्यामध्ये फुकट नफा कमवणार आहेत आणि ते असेच कमवत राहतील आणि त्याचा फायदा त्यांना होईल, आपल्याला मात्र त्याचा फायदा पाहिजे तसा होणार नाही। माझे गणित वेगळे आहे, माझा जो विक्री व्यवस्थापन थोडेसे वेगळे आहे, कारण मी तुम्हाला नुकतंच सांगितलेलं आहे की माझी सर्व्हिस जी आहे सध्या चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्येच माझी रिटायरमेंट जवळ आलेली आहे किंवा येणार आहे आणि त्यानंतरचं माझी बाग अगोदर सेट व्हावी म्हणून मी अगोदर लागवड केलेली आहे। त्यानंतर मी स्वतः विक्री करणार आहे, विक्री व्यवस्थापन करणार आहे। तुम्हाला देखील ते शिकावं लागणार आहे, तरच तुम्हाला फायदा होणार आहे, अन्यथा तुमचे असेच नुकसान होणार। तुम्ही याचं त्याचं बघून लागवड करणार आणि फायदा मात्र तुम्हाला होणार नाही, मलाई मात्र व्यापारी खाणार। मंडळी,
तुमचे काही प्रश्न असतील, काही सूचना असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता, सांगू शकता. तुमचे काही सजेशन असेल तुम्ही मला सांगू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. धन्यवाद.